नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण चौकोन या प्रकरणात समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म बघायचे। याच्या आधी आपण चौकोनाचे 7 प्रकार बघितलेले आहेत। चौरस, आयत, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, समद्विभुज समलंब चौकोन आणि पतंग। यांचा आपण अभ्यास केला आहे। याच्या बाजूंमध्ये आपण विचार केलेला आहे। आता आपण या 7 पैकी एक महत्त्वाचा म्हणजे समांतरभुज चौकोन याचे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत। आता चौकोनाचे गुणधर्म म्हणजे काय, प्रत्येक गुणधर्माला काय म्हणतात, प्रमेय। त्याची सिद्धता लिहायची असते, त्याला प्रमेय म्हणतात। म्हणजे गुणधर्म आपण समजावून घेतो, एखाद्या भौमितिक माहितीबद्दल आपण एक गुणधर्म घेतो, त्याला प्रमेय म्हणतात। तर इथं समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय, आता या शब्दामध्येच आहे बघा। समांतरभुज, भुज म्हणजे काय, बाजू। कोणाच्या बाजू, चौकोनाच्या। चौकोनाच्या बाजू कशा असतात, समांतर। मग समांतर कोणते असणार, या समांतर असतील का, नाही। तर समोरासमोरील बाजू काय असतात, समांतर असतात। समांतर याचा अर्थ कितीही वाढवल्या तर एकमेकाला काय होत नाहीत, छेदत नाहीत। मग यातलं अंतर कसं असते, दोन रेषांमधलं अंतर हे नेहमी समानच असते। शेवटपर्यंत किती वाढवल्या तर यातलं अंतर हे समानच असते, त्या रेषांना काय म्हणतात, समांतर। तर ज्या चौकोनाच्या बाजू समोरासमोरील बाजू, भुज म्हणजे काय, बाजू कशा असतात, समांतर असतात, अशा चौकोनास काय म्हणतात, समांतरभुज चौकोन म्हणतात। ही समांतरभुज चौकोनाची काय आली, व्याख्या झाली। आता याच्यात या समांतरभुज चौकोनात बरेच गुणधर्म आहेत। ते गुणधर्म आपण प्रमेयाच्या आधारे आपण समजावून घ्यायचे। तर पहिला इथं गुणधर्म, ह्या चौकोन समांतरभुज चौकोनात पहिला प्रमेय। तर प्रमेय काय म्हणजे गुणधर्म, समांतरभुज चौकोनाचा कर्ण, चौकोनाचे कर्ण म्हटलं नाहीत, चौकोनास किती कर्ण असतात, 2 असतात। पण इथं चौकोनाचा कर्ण म्हणजे एक कर्ण काढला आपण, तर ह्या चौकोनाचं काय होतं, विभाजन होतंय। म्हणजे ह्याचा अंतर्भाग जो आहे, या अंतर्भागाचं काय होतं, विभाजन होतंय। आणि ते विभाजन झालेले प्रत्येक आकृती कशी असते, त्रिकोणाची। एक कर्ण काढला की 2 त्रिकोणात विभाजन होते। ते दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप असतात। एकरूप म्हणजे तंतोतंत जुळतात, एकमेकावर ठरले की तंतोतंत जुळतात। हे आपण सिद्ध करून दाखवायचं आहे। तर समांतरभुज चौकोनाने आपण आकृती काढलेली आहे, याला नाव द्या ए, बी, सी आणि डी। नावं या चौकोनाला देताना कधीही चक्राकार द्यायचं। उजव्या बाजून डावीकडे जावा किंवा डाव्या बाजून उजवीकडे जावा, कुठूनही सुरू करा, कोणत्याही बिंदूपासून सुरू करा। हे आपण मागच्या पटात बघितलेलं आहे, व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ह्या चौकोन ABCD आपण काढला, ABCD, नाही तर ABCD असं नव्हे, नाव बदलेल त्याचं। आता या चौकोनाचं नाव ABCD। तर याच्यामध्ये समांतरभुज चौकोन आहे, हा काय समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे हे दिलेलं आहे। तर त्याचा एक कर्ण आपण इथं आकृतीत काढावे लागणार, कारण व्याख्येमध्ये काय काय जे आहे, ज्या ज्या आकृतीत आपण बदल करायचा आहे ते व्याख्या सांगते। समांतरभुज चौकोन काढला पाहिजे, त्याचा एक कर्ण काढला पाहिजे। आपण कोणताही एक कर्ण काढूया। आपण काय करूया, समोरासमोर शिरोबिंदू जे आहेत A आणि C हे जोडले तर कर्ण झाला AC। दुसरा कर्ण कोणता होतो, BD। दुसरा कर्ण काढायची गरज नाही, एकच कर्ण काढूया व्याख्येप्रमाणे। या चौकोनास हा कर्ण काय करतोय, त्या चौकोनाचे 2 एकरूप त्रिकोणात काय करतो, विभाजन करतो किंवा विभागतो। आता या कर्णामुळे अंतर्भाग जो आहे चौकोनाचा, त्याचं विभाजन झालं। हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे। मग प्रमेय म्हटलं की काय झालं, त्याच्यामध्ये गृहीत आलं, त्याच्यानंतर साध्य आणि लागली तर रचना। गरजेनुसार आपण रचना करायला लागते। रचना म्हणजे या अंतर्भागात काहीतरी आधी शिकलेले काही गुणधर्म आहेत, त्यांचा इथं वापर करण्यासाठी गरज भासली तर आकृतीत आपण एखादे रेषाखंड काढतो आपण आणि थोडासा आपण मदत घेतो आणि आपण साध्याकडे पोहोचतो। तर आता गृहीतमध्ये काय ते बघा, समांतरभुज चौकोन आपण आकृतीत काढलेला चौकोन, त्याचं नाव काय आहे बघा, ABCD किंवा ADCB असं म्हटलं चालतंय, किंवा कुठूनही सुरू केला तर उलटं किंवा सुलटं चक्राकार आपण ते नावं इथं उल्लेख करावा लागतो। आता आपण इथं म्हणूया चौकोन ABCD हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे। समांतरभुज चौकोन आहे। म्हणजे समांतरभुज चौकोन आहे म्हटलं की त्याचा व्याख्येप्रमाणे एक गुणधर्म आपल्याला कळतोच, त्याच्या चौकोनाच्या समोरासमोर बाजू कशा असतात, समांतर असतात। हा गुणधर्म तुम्हाला इथं मिळतो। इथं याच्यावर साध्य काय करायचं आहे, तर कर्ण आपण AC काढला, त्याच्यामुळे विभाजन झालं। ते दोन्ही त्रिकोण आहेत, ते त्रिकोणाची नाव काय होते, पहिला त्रिकोण कोणता, ABC, पहिला त्रिकोण झाला। दुसरा त्रिकोण कोणता, ADC।
हे दोन्ही त्रिकोण आपल्याला काय करायला लागणार, एकरूप. त्रिकोण ABC एकरूपतेचं चिन्ह म्हणजे बरोबर चिन्ह आणि वरती आडवयच काढायचा, म्हणजे तंतोतंत जुळतात. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण ADC हे आपल्याला सिद्ध करावे लागणार. मग याच्यात काय रचना वगैरे काय करायला लागते का, कारण रचनेची इथं काय गरज नाही, कारण कर्ण आपण काढलेला आहे. त्याचा कर्णाचा इथं उल्लेख करू शकता तुम्ही. व AC हा काय आहे, कर्ण. कारण व्याख्येमध्ये दिलेला आहे कर्ण आहे म्हणून, म्हणजे आपल्याला जादाचं इथं काय रेघोट्या वगैरे काढायला लागत नाहीत. आता याच्यानंतर आपल्याला सिद्धता यायला लागणार. रचनेची काही गरज नाही. सिद्धता, तर सिद्धतेमध्ये आपण हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. मग त्याच्याकरता आपल्याला 3 घटक पाहिजेत. विशिष्ट त्रिकोणात एकूण किती घटक असतात, 6 घटक असतात. 3 बाजू आणि 3 कोण एका त्रिकोणाचे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचे 3 बाजू आणि 3 कोण असे 6 घटक असतात. त्यापैकी विशिष्ट घटक त्याच्याकरता आपण याची गृहीतकं शिकलोय किंवा कसोट्या शिकलोय. बाबाबा किंवा बाकोबा किंवा कोबाको, कर्णभुजा कसोटी हे आपण शिकलेले आहेत. त्यापैकी कोणती लागते त्याचा थोडासा आपण विचार करायला लागते. त्याचा प्लॅन करून आपण इथं लिखाण करायला लागते. त्याला काय म्हणतात, सिद्धता. साध्य काय करायचं आहे, दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप आहेत हे दाखवायचं आहे, इथं पोचायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता बघा, पहिलं गोष्ट म्हणजे काय, या त्रिकोणात समांतरभुज चौकोन असल्यामुळे समोरासमोर बाजू काय असतात, समान असतात. हे आपल्याला इथं मिळालंच. मग आपण कोणत्या त्रिकोणाचा विचार करलोय त्याचा उल्लेख करूया. त्रिकोण ABC व त्रिकोण ADC मध्ये, त्रिकोण ADC मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, या दोन त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण करा, लक्ष द्या, एकाग्रता ठेवा आणि त्यातले आपले 3 घटक जे आहेत पूर्वज्ञानावर आधारित काय मिळतील ते आपण लिहूया 3 घटक. आणि त्याच्यानंतर गृहीतक कोणतं किंवा कसोटी कोणती लागते हे ठरवावं लागतं. पहिला घटक म्हणजे समांतरभुज चौकोन असल्यामुळे त्याच्या समोरासमोर बाजू समान आहेत. पहिला आपण त्रिकोण लिहिला ABC हा घेतलाय, त्याची बाजू AB, त्याच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्या बाजू समान आहे, DC. या वरती त्रिकोण लिहिले त्याचेच घटक इकडे लिहायचं. उजव्या बाजूला जे आहेत त्या त्रिकोणाचे घटक उजव्या बाजूला लिहायचं, नाही तर आदला बदल करायचा नाही, गोंधळ होतो. तर AB शी एकरूप, AB शी कोणती बाजू समान आहे, DC. दुसरा घटक बघा हा झाला. दुसरी बघा ही बाजू आहे या त्रिकोणात पहिला ABC घेतलाय. BC ची समान कोणती आहे, AD. BC शी एकरूप AD. त्याला कारण लिहायचं. या दोघांनाही कारण एकच, कारण या समांतरभुज चौकोनाच्या काय आहेत, समोरासमोरील बाजू आहेत आणि त्या समानच असतात. इथं उल्लेख ते कारण लिहा. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या नेहमी कशा असतात, ह्या जोड्या समान असतात. एक झाला. तिसरा घटक बघा, आता आपण बाजूचा विचार केला. आणि कोणती बाजू शिल्लक राहिली बघा, एक पहिली बाजू आली, दुसरी बाजू आली, तिसरी बाजू AC. आणि ह्या त्रिकोणाच्या 2 बाजू आपण उल्लेख केला, तिसरी बाजू AC. याबद्दल काय सांगू शकता बघा तुम्ही, AC बाजू ही दोन्ही त्रिकोणाची आहे. मग काय होईल तिथं, या पहिल्या त्रिकोणाची बाजू AC आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू सुद्धा तीच आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, याला सामायिक म्हणतो. सामायिक, कारण दोन्ही त्रिकोणाची बाजू आहे. मग याच्यावरनं तुम्ही निरीक्षण केला, तिन्ही घटक जर निरीक्षण केला, हा घटक बाजूचा आहे पहिल्या त्रिकोणात, दुसराही घटक बाजूचा आहे, तिसराही घटक बाजूचा आहे. याच्यावरनं हे दोन्ही त्रिकोण आपण व लिहिलंय, त्या ठिकाणी काय येणार का, एकरूप येणार. मग म्हणून हे या वरील घटकावरून त्रिकोण कोणता, ABC. लिखाण कसं असतं बघा, प्रमेय लिखाण. वरती उल्लेख केलेला त्रिकोण पहिला ABC, त्याच्याशी एकरूप ह्या 3 घटकावरून. दुसरा त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ADC. गृहीतक कोणता लागला, तिन्ही घटक बाजूचे आहेत, म्हणजे बाबा गृहीतक इथे, बाबा गृहीतक. या गृहीतकाने हे दोन्ही त्रिकोण कायले एकरूप झाले. ह्या ठिकाणी आपण पोहोचलो. साध्य आपल्याला इथं जायचं होतं आणि समांतरभुज चौकोन असेल तर एक कर्ण काढला की त्याचं विभाजन होते 2 त्रिकोणात. ते दोन्ही त्रिकोण कसे असतात, एकरूप असतात. हे आपण सिद्ध करून दाखवलं. हे समांतरभुज चौकोनाचा हा पहिला गुणधर्म प्रमेयातून आपण समजावून घेतला. आता दुसरा बघूया. असे लहान लहान एक 3-4 प्रमेय आहेत, ते आपण सिद्ध करून दाखवूया. प्रमेय दुसरा घेऊया आपण. प्रमेय दुसरा बघा कसा आहे,
समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात. याचं नाव बदलूया आपण, कोणतंही नाव दिलं तर चालतंय, ABCD पाहिजे असं काय नाही. आपण नाव बदलूया इथं, कोणतंही घेऊ शकता. PQRS. त्याची व्याख्या अशी आहे, समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजू समान असतात. सम्मुख बाजू या कशा असतात, नेहमी समानच असतात. हे आपण समजावून घेऊया प्रमेयातून. आपण इथं आकृती काढायला लागणार एक चौकोनाची. तो चौकोन कसा दिसला पाहिजे, समांतरभुज चौकोन. मोजून मापून काढायचं नाही आहे, पण तो समांतरभुज चौकोनासारखा साधारण दिसावा अशा प्रकारचा आपण चौकोन काढतो. मग गृहीतमध्ये काढणार दिलेली गोष्ट कोणती, वाक्य बघा. सुरुवात, या वाक्याची सुरुवातीचा भाग म्हणजे गृहीतक. समांतरभुज चौकोन कोणता काढलाय बघा, चौकोन PQRS हा समांतरभुज आहे. समांतरभुज चौकोन आहे. साध्य काय करायचं आपल्याला, बरं याच्यामध्ये समोरासमोर समान असतात. त्याच्याकरता आपल्याला फक्त चौकोन एवढाच उपयोगाचा नाही, तर इथं थोडंसं आपल्याला इथं रचना लिहायला लागणार आहे. म्हणजे एक कर्ण काढायला लागणार मगासारखाच. साध्य काय करायचं आहे, सम्मुख बाजू समान असतात. म्हणजे कोणती PQच्या समोरची बाजू कोणती आहे, SR. PQ बरोबर SR. आणि दुसरी जोडी कोणती, PQ घेतली इथं QR शी समान PS. हे दाखवायला लागणार, सिद्ध करून दाखवायला. मग इथं रचना लागणार, कारण कर्ण वगैरे काढा असं काही इथं लिहिलेलं नाही ह्याच्यामध्ये व्याख्यामध्ये. त्यामुळे ते रचनेत येणार, मगाच्या प्रमेयासारखं असणार नाही. इथं रचना करायला लागणार. रचना का करायला लागणार इथं, कारण फक्त चौकोन आहे. इथं हा चौकोन आहे, समोरासमोर समान असतात, हे सिद्ध करायचं आहे. रचनेची गरज का बदली, कारण आपल्याला त्रिकोणासंबंधी आपण माहिती घेतलोय, कसोट्या वगैरे म्हणजे गृहीतकं, बाबा बाकोबा वगैरे गृहीतकं आपल्याला माहिती आहेत. मग इथं त्रिकोणच नाही आहे. मग आपल्याला त्रिकोण मिळण्यासाठी या आकृतीत थोडासा आपण बदल करायला. बदल म्हणजे एखादे रेषाखंड काढायला लागणार. इथंही PR काढूया आपण, जोडूया. म्हणजे ह्या आकृतीत आपण वाढ केली थोडीशी, आणि जी वाढ केली त्याला काय म्हणतात, रचना म्हणतात. मग कर्ण PR हा काढला, कारण PR हा कर्ण आहे, बाजू नव्हे चौकोनाची, कर्ण म्हणायचं. कर्ण PR काढला. इथं लिहायला लागते काय काय केलं ते बदल. आकृतीत थोडा बदल केला आपण, वाढीव रचना केली, रेघोट्या काढल्या, कर्ण PR काढला. याच्यानंतर आपल्याला सिद्धता, कारण सिद्धतेमध्ये या गृहीतकांचा वापर करायचा आहे. तर त्रिकोणीकरण झालं याचं, चौकोनाचं 2 त्रिकोणात रूपांतर केलं आपण. तर पहिला त्रिकोण घेऊया, वरचा घेऊया आपण, चालेल, किंवा हा घेतला चालतो, नंतर हा लिहिला चालतो, कसंही केलं चालतं. त्रिकोण PSR असं लिहा. त्रिकोण PSR व हा वरचा घेतला आणि दुसरा कोणता, PQR असं लिहिलं तरी चालतं. त्रिकोण PQR. या 2 त्रिकोणांमध्ये आपण निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण केलं की आपल्याला काही घटक मिळतात. कारण हा पहिला इथं काय, समांतरभुज चौकोन आहे, सम्मुख बाजू समान असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्याकरता बघा, समांतरभुज चौकोन असल्यामुळे आता सम्मुख बाजू समान आहेत ही व्याख्या आहे समांतरभुज चौकोनाची. पण समोरासमोर बाजू समान आहेत हे पहिला इथं लिहिता येत नाही, कारण त्याच्यासाठी फक्त समांतर रेषा, या बाजू समांतर आहेत. हे घेऊया, चौकोन PQR समांतरभुज चौकोन आहे. मग समोरासमोर बाजू समांतर, SR समांतर कोणते आहे, PQ. व दुसरी जोड कोणती आहे, PS ला समांतर कोणती आहे, QR. PS ला समांतर QR. सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, इथं लिहिलं चालतंय समांतरभुज चौकोनाच्या, समांतरभुज चौकोनाच्या
सम्मुख बाजू ह्या नेहमी समांतर असतात. मग या रेषा समांतर असतील. आपण समांतर रेषांचा आपण अभ्यास केलेला आहे मागच्या पाठामध्ये. 2 समांतर रेषा असतील, लक्षात आलं का? इथं बाण काढला चालतंय. समांतर रेषा असेल त्यांना एक छेदिका छेदली तर आपल्याला इथं कोणत्या प्रकारचे कोण मिळतात बघा. छेदिकेच्या एका अंगाला आंतरकोन आणि दुसऱ्या बाजूला आंतरकोन, ही जोडी काय म्हणतो आपण? व्युत्क्रम कोणाची जोडी कशी असते? समान असते. तशी त्या आकृतीत स्थिती आहे बघ. या 2 समांतर रेषा आहे आणि ही छेदिका असेल तर या कोणाशी एकरूप इथं होतो. लक्षात आलं का? ह्याला काय म्हणतात? व्युत्क्रम कोन. आणि म्हणून या कोणाचं नाव काय? पहिला आपण त्रिकोण PSR लिहिला वरचा, त्याचा कोण कोणता? 1 2 3 कोणापैकी आपण कोणत्या कोणावर मार्किंग केलेलं आहे? खूण केलेलं आहे. कोण SPRS असं लिहिलं चालतं. कोण PRS याच्याशी समान. याच्याशी समान कोणता होतो? या त्रिकोणाचा कोणता? PRS लिहिला. आता RPQ म्हणूया. RPQ. तसंच दुसरी जोडी घ्या. तरी कोणत्या इथं? ह्या छेदिकेमुळे झाली. दुसरी जोडी घ्या. आता या ठिकाणी इथं बघा वेगळ्या प्रकारची गुण करतो. इथं या रेषेला ही रेषा समांतर आहे आणि छेदिका आहे. छेदिकेची इथं बघा बाजूला भाग घेतो आपण आणि अशा आकृतीकडे. या समांतर रेषांना छेदिका छेद असेल तर इथेही व्युत्क्रम कोणाची जोडी मिळते. या कोणाचा व्युत्क्रम कोण कोणता? इथं असेल व कोण SPR शी समान. SPR शी समान QR. SPR घेतला तर PRSQ म्हणा. कोण? PRQ. हे कारण काय? व्युत्क्रम कोन. वरती आपण समांतर रेषा उल्लेख केले, त्याचे हे व्युत्क्रम कोणाच्या जोड्या आपल्याला मिळतात. आणि म्हणून आणि तिसरी गोष्ट, आता इथं 2 कोण मिळाले. या त्रिकोणाचे 2 कोण मिळाले, दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण मिळाले. आणखी आता काय कोण मिळतो का बघा. हा कोणाचा काय संबंध आपल्याला एकरूप म्हणून लिहिता येत नाही कारण आपल्याला कारण सांगता येत नाही. दुसरी बाजूचा विचार करा. PR ही बाजू या दोन्ही त्रिकोणाच्या बाबतीत काय होते? सामायिक आहे. PR बरोबर PR. कारण काय? या दोन्ही त्रिकोणांची कसली आहे बाजू? ही सामायिक बाजू आहे. याच्यावरनं बघा ही इथं खूण करूया आपण. बाजू सामायिक. आता एक त्रिकोण बघा. एक त्रिकोण झाकला की आपल्या लक्षात येईल इथं खूण केलेलं आहे कोणावर, इथं बाजूवर खूण केलेलं आहे आणि इथं कोणावर. हे आपल्याला 3 घटक मिळाले. 2 कोण आणि बाजू. ही बाजू कशी आहे? 2 कोणांच्या मध्ये आहे. कोण बाजू कोण, किंवा इकडून बघितलं तर कोण बाजू कोण. मग कोणती कसोटी लागते? कोबाको. कोबाको कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण काय होतात? वर उल्लेख केलेले दोन्ही त्रिकोण काय होतात? एकरूप होतात. आणि म्हणून त्रिकोण PSR शी एकरूप त्रिकोण PQR. कोणतं गृहीत धरलं? कोबाको. कोबाको या गृहीतकाने हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. मग दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळाले की आपल्याला इथं एकरूप कोणाच्या समोरील बाजू समान मिळतात. तर इथं बघा इथं खूण केलेली आहे. कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे? इथे आहे SR. आणि ह्या त्रिकोणात अशाच प्रकारचे कोण इथं केले, त्याच्या समोरची बाजू कोणती? PQ. ही जोडी काय होते? PQ आणि SR काय होते? समान होते. आणि म्हणून इथं घ्या एकरूप त्रिकोणाच्या आणि म्हणून एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? एकरूप असतात. एकरूप असतात. आणि म्हणून आता उल्लेख केल्याप्रमाणे कोणती? SR शी समान काय होते? PQ. आणि म्हणून SR शी समान PQ होते. आणि दुसरी जोडी कोणती बघा, इथं मार्किंग केलेली आहे. आता ही 0 ही खूण घेतली. आता इथं बघा या समोरची बाजू कोणती होते? PS ला समान कोणती होते? QR. आणि म्हणून व म्हणा PS ला समान QR. साध्य सिद्ध. अशा प्रकारे आपण प्रमेय लिहू शकतो.
पुन्हा एकदा सांगतो बघा, हा समांतरभुज चौकोन आहे, त्याचे सम्मुख बाजू समान असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. एक चौकोन काढला आपण, त्याला नाव दिलं PQRS किंवा ABCD, कोणतंही नाव देऊ शकता. आणि त्याच्यानंतर मग इथं गृहीतमध्ये काय समांतरभुज चौकोन आहे, त्याचं नाव काय PQRS आपण आकृतीत काढलं. समजा तुम्ही ABCD लिहिला तर चौकोन ABCD हा समांतरभुज किंवा KLMN हा समांतरभुज. आकृतीत जी नाव असतील त्याप्रमाणे इथं लिखाण करायचं. सिद्ध काय करायचं आहे, समोरासमोर बाजू कशा असतात समान. मग समोरासमोर बाजू कोणत्या आहेत, PQशी समान. PQशी समान कोणता आहे SR, आणि QRशी समान काय, QRशी समान PS, हे सिद्ध करायचं. मग आता आपल्याला त्रिकोणाची गरज असते म्हणून आपण काय केली, रचना केली. रचना त्रिकोणीकरण करण्यासाठी एक कर्ण काढला आपण, कोणताही QS काढला तरी चालतो किंवा PR काढला चालतो. आपण काय काढलाय, PR हा कर्ण एक काढलाय. त्याच्यानंतर याचं विभाजन झालं, 2 त्रिकोण मिळाले. हे दोन्ही त्रिकोणामध्ये या दोन्ही त्रिकोणामध्ये विचार केला तर या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत समोर, ह्या बाजू PQ आणि SR ह्या कशा आहेत, SRशी समांतर PQ. आणि कारण ह्या समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर बाजू आहेत ह्या समांतरच असतात म्हणून त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. दुसरी जोडी PS आणि QR समांतर. मग समांतर रेषा असतील आणि एखादी छेदिका, आता ह्या ठिकाणी छेदिका कोणती होणार, कर्ण. याचा आपण फायदा घ्यायचा आहे, कारण समांतर रेषांना छेदिकेनं छेदलं तर संगत कोणाच्या 4 जोड्या समान असतात, व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या समान असतात आणि आंतर कोणाच्या 2 जोड्या एकमेकांचे पूरक असतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यापैकी आपल्याला व्युत्क्रम कोण मिळाले, व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या मिळाल्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त राहिलेले कर्ण जो आहे ही दोन्ही त्रिकोणांची काय सामायिक बाजू आहे. त्यामुळे कसोटी कोणती लागली, को बा को, ही गृहीतक किंवा ही कसोटी लागली आणि दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. मग एकरूप झाले तर या त्रिकोणाच्या आपण एकरूप जोड्या जे लिहिलेल्या आहेत ते एकरूप जोड्याच्या समोरचे बाजू जे आहेत, एकरूप कोणाच्या समोरच्या बाजू ह्या नेहमी समानच असतात. त्याला काय म्हणतो आपण, संगत बाजू. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात त्याचे समान कोण आहेत त्याच्या समोरासमोर बाजू ह्या जोड्या त्यांना काय म्हणतात, संगत कोणाच्या जोड्या, संगत बाजूंच्या जोड्या ह्या नेहमी एकरूप असतात. आणि त्या जोड्या आपल्याला इथं मिळाल्या आणि 7 दगडे आपण सहज पोचू शकलो. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म बघायचा आपल्याला. तिसरा गुणधर्म समांतरभुज चौकोनाचा. तिसरा प्रमेय बघूया आपण. एखाद्या चौकोनात म्हणजे कोणताही प्रकार असेल, कुठलाही चौकोन काढला आणि त्या चौकोनात जर ही अवस्था असेल, ही स्थिती असेल, कोणती स्थिती असेल, सम्मुख कोणांची प्रत्येक जोडी, म्हणजे सम्मुख कोणांच्या 2 जोड्या आहे. एकूण चौकोनात 4 कोण, 2-2 घेतल्या की 2 जोड्या मिळतात. सम्मुख म्हणजे समोरासमोर तोंड असलेले किंवा विरुद्ध कोण म्हटलं चालतंय. समोरासमोर कोणांची प्रत्येक जोडी कशी असते, समान असेल, अशी अवस्था असेल एखाद्या चौकोनात तर तो चौकोन कसा असला पाहिजे, समांतरभुज चौकोनच असला पाहिजे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी गृहीतक घेऊ आपण. गृहीतकमध्ये काय ते, एखादा चौकोन. आता आपण चौकोन काढलेला आहे त्याचं नाव काय दिलं बघा आकृतीत, ते लिहायचं. चौकोन ABCD हा एक चौकोन आहे, फक्त चौकोन आहे. नंतर तो समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे गृहीतमध्ये येणार नाही, ते साध्यमध्ये येणार आहे. एखादा चौकोन म्हणजे आपण चौकोन ABCD हा एक चौकोन आहे. चौकोन असून असं म्हणूया आपण. आणखीन थोडी माहिती दिलेली आहे त्यांनी गृहीतमध्ये. चौकोन आहे आणि सम्मुख कोण कसे आहेत, समान आहेत. इथपर्यंत हे सगळं गृहीतमध्ये येणार आणि तरच्या पुढे साध्य. सम्मुख कोणाची प्रत्येक जोडी समान आहे. आता कोणती जोडी घ्या आपण, कोण B आणि कोण D हे समान घेऊ. कोण D म्हणूया आपण, कोण D शी समान कोण B, बरोबर आहे. हे घेतलं. त्याच्यानंतर कोण D आणि कोण B हे समान आहेत. त्याच्यानंतर इथं साध्य करायचं आहे. दुसरी जोडी कोणती, कोण A, ती पण लिहूया आपण. कोण A बरोबर कोण C. हा चौकोन असून समोरासमोर कोणाची जोडी समान आहे. तर साध्य काय करायचं आहे, म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. इथे मार्किंग करावं लागतं. इथं ह्या समान कोणा केलेत, ह्या समान केला. समोरासमोर कोणाची जोडी समान असेल तर हा समांतरभुज चौकोन आहे. ह्या ठिकाणी गृहीतकामध्ये चौकोन ABCD हा एक चौकोन आहे कोणत्याही प्रकारचा आणि समोरासमोर कोणाच्या जोड्या कशा आहेत, समान आहेत, तर हा समांतरभुज चौकोन आहे. हे सिद्ध करावं लागणार आहे.
त्यात चौकोनाचा गुणधर्म कोणता? जसा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज कशी असते 180 असते, तसे चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज 360 अंश असते. हा आपण सुरुवातीला प्रमेय बघितलेला आहे, त्याचा इथं उपयोग करूया. चौकोन ABCD मध्ये सिद्धता. चौकोन ABCD मध्ये कोन A अधिक कोन B अधिक कोन C अधिक कोन D बरोबर काय 360 अंश. हा चौकोनाचा गुणधर्म आहे. कुठल्याही चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज 360 असते. त्याच्यापैकी आपल्याला इथं समान लिहिलेले आहेत जोड्या. कोन B आणि D समान आहे, मग या ठिकाणी D ठेवूया आपण. कोन A घ्या अधिक कोन B. कोन B च्या बद्दल काय लिहूया आपण? B शी समान कोणता आहे? D. B बद्दल आपण D लिहिला, कारण B आणि D समान हे गृहीतकात दिलेलं आहे, त्यामुळे आपण हा बदल केला. त्याच्यानंतर कोन C घ्या. कोन C च्या बद्दल काय लिहूया आपण? कोन A अधिक कोन D 360. कारण लिहा गृहीतक. गृहीतकात दिलेलं आहे. B बद्दल D लिहू शकतो, D बद्दल B लिहू शकतो, कारण हे समान आहेत. C बद्दल A लिहू शकतो, A बद्दल C लिहू शकतो. त्याप्रमाणे B बद्दल D लिहिलं आणि C बद्दल A लिहिलं, हे समान आहेत. त्याच्यानंतर याचं संक्षिप्त रूप दिलं तर काय होतं? कोन A आणि कोन A. जसं x अधिक x म्हणजे काय होतात? 2x. तसं कोन A अधिक कोन A म्हणजे काय होतात? 2 कोन A अधिक D अधिक D म्हणजे काय होतं? 2 कोन D बरोबर किती? 360 अंश. पुन्हा संक्षिप्त रूप देता येते बघा. इथं दोन्ही पदामध्ये 2 कॉमन आहे, तो 2 कॉमन काढूया. 2 कंसात कोन A अधिक कोन D बरोबर किती? 360. 2 गुणिले कंस आहे, 2 गुणिले 2चं पक्षांतर आपण काय करूया? गुणाकाराचं काय होते? भागाकार होते. म्हणून कोन A अधिक कोन D बरोबर 360 भागिले 2. कारण हा 2 हा गुणक आहे कोणाचा? कंसाचा, आणि स्वतंत्र आहे. तो गुणाकार असेल तर पलीकडे काय होतो? उजव्या बाजूला भागाकार होतो. 360च्या निम्मे म्हणजे किती होतात? ते 180. 2 के बी 8 16 आणि 0. आणि म्हणून कोन A अधिक कोन D बरोबर किती? 180. मग ह्या 2 कोणांची बेरीज 180. जसं आपण समान रेषेमध्ये बघितलं, एखादी छिद्रिका असेल आणि या कोणांची बेरीज, ह्या दोन्ही कोणांची आंतरकोणांची बेरीज 180 असेल तर या रेषा कशा असतात? समांतर असतात. आणि म्हणून आंतरकोन आणि म्हणून कोन A व कोन D हे कसे आहेत? कोन A आणि D हे AB आणि DC हे रेषा AB व रेषा DC यांचे किंवा या 2 रेषांना AD या छेदिकेमुळे व रेषा DC यांना AD या छेदिकेमुळे होणारे आंतरकोन आहेत. ह्या दोन्ही रेषांना ह्या छेदिकेमुळे होणारे हे आंतरकोन. हे आकृती पूर्ण अदृश्य आहे. इथं ह्या रेषा काढल्या, ह्या रेषांना छेदिक असेल तर आंतरकोणाची बेरीज किती आली? 180. म्हणजे आंतरकोणाची जोडी पूरक आहे. पूरक असेल तर नक्की रेषा कशा असतात? समांतर. म्हणून आंतरकोन गृहीतकाने AB आणि DC समांतर. AB समांतर DC. त्याचप्रमाणे जसं या 2 कोणांची बेरीज 180 दाखवली, तसं या 2 कोणांची बेरीज 180 दाखवू शकतो किंवा यांची बेरीज 180 दाखवू शकतो. ही जर बेरीज 180 असेल तर या रेषा सुद्धा समांतर असतात. म्हणजे कोणती? AD ला समांतर BC. त्याचप्रमाणे AD समांतर BC दाखवू शकतो.
आणि म्हणून या चौकोनाच्या समोरासमोर बाजूंच्या जोड्या समांतर असतील तर नक्कीच हा काय झाला समांतरभुज चौकोन आहे. आणि म्हणून चौकोन ABCD हा काय समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. यावरून ह्या दोन्ही जोड्या समांतर आहेत, समोरासमोर जोड्या, त्यामुळे हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला इथं सिद्ध करता येते. त्याचप्रमाणे चौथा आता आपण गुणधर्म बघूया. चौकोनाचे कर्ण. चौकोनाचे कर्ण म्हणजे दोन्ही कर्ण काढण्याची गरज आहे आकृतीत. चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागत असतील, दुभागत म्हणजे समान दोन भागात विभाजन करत असतील तर नक्कीच तो चौकोन कसा असतो समांतरभुज चौकोन असतो. हे आपण प्रमेयातून समजावून घ्या. तर चौकोन काढला आपण ABCD. गृहीत म्हणजे काय येणार, चौकोनाचं नाव काय चौकोन ABCD हा एक चौकोन आहे. एक चौकोन आहे व कर्ण AC व कर्ण BD हे एकमेकास O मध्ये छेदतात. कारण हे सगळं येणार जर चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागत असतील, फक्त छेदतात नाही दुभागतात पण येणार, मध्ये दुभागतात. चौकोन ABCD हा समांतरभुज आहे. हा समांतरभुज आहे. हे सिद्ध करायचं. सिद्धता. मग समांतरभुज चौकोन आहे समोरासमोर बाजू आपल्याला काय दाखवायला लागणार समांतर मगाशाप्रमाणे. मग समांतर ह्या समोरील बाजू ह्या समांतर आहेत किंवा ही जोडी समांतर आहे आपल्याला सिद्ध करायचं. त्याच्यासाठी या कर्णामुळे काय होतंय 4 त्रिकोणात विभाजन होतं. त्यापैकी समोरासमोरचे त्रिकोण घेऊया. तर त्रिकोण AOB घेऊया आणि त्रिकोण ADC घेऊया. त्रिकोण AOB व त्रिकोण DOC मध्ये थोडक्यात लिहा. या दोन त्रिकोणामध्ये आता इथं कर्ण एकमेकांना दुभागतात हे लिहिलेलं आहे. दुभागतात म्हणजे ODशी समान काय होते OB होते. एक कर्ण BDचे 2 भाग होतात, तसं ACचे 2 भाग होतात समान दुभागतात. AO बरोबर OC हे दाखवणार. AOB लिहिलं आपण, पहिला हा त्रिकोण लिहिला आहे, त्याची बाजू AO घ्या. AOशी समान कोणती होते ह्या त्रिकोणात कोणती OC. आणि दुसऱ्या बघा OBशी समान काय होते OD. OBशी समान OD. कारण हे कुठं गृहीतक, हे गृहीतकात दिलेलं आहे. दुभागता त्याचा अर्थ त्याचं आपण गणिती रूपांतर केलं एवढंच. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला पूर्वज्ञान बघा. पहिला प्रमेय आपण शिकला 2 रेषा एकमेकांना छेदतात, तिथं छेदबिंदूपाशी आपल्याला काय म्हणतात विरुद्ध कोन मिळतात. त्यापैकी विरुद्ध कोन मिळतो बघा इथं. पहिला आपण लिहिला AOB, हा त्रिकोण लिहिला आहे. कोन AOB शी समान कोन DOC. कारण हे शिरोविरुद्ध कोन आहेत. शिरोविरुद्ध कोन हे नेहमी समानच असतात आणि त्याचा आपण इथं उपयोग करून घेतला 2 त्रिकोण एकरूपतेसाठी. कारण दिलेली माहिती फक्त 2 बाजूंच्या जोड्या दिल्या होत्या. तिसरा आपण घटक कोणाचा घेतला तो शिरोविरुद्ध कोन आपल्याला दिसतात इथं, कारण एकमेकांना छेदतात त्यामुळे. आणि त्याच्यावरनं कसोटी कोणती लागते बघा. हे शिरोविरुद्ध कोण आहेत हे समान. पहिला आपण एक त्रिकोण कोणता आहे बघा. बाजू आपण घटक घेतलेला आहे, दुसरा कोणाचा आणि बाजूचा, म्हणजे कोणती कसोटी लागली को बागा लागते. म्हणून वर उल्लेख केलेले त्रिकोण AOB एकरूप त्रिकोण DOC. कोणतं बाजू कोन आणि बाजू हे गृहीतक इथं लागलेलं आहे. गृहीतक या दोन्ही त्रिकोणाला बाजू कोन बाजू हे गृहीतक लागले, त्यामुळे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. मग त्रिकोण एकरूप झाले तर ह्या बाजूची समोरचा कोन इथं मिळतो आपल्याला. या बाजूच्या समोरचा कोन इथं आहे आणि अशीच कोन इथं केलेलं आहे. याच्या समोरची बाजू ह्या बाजूच्या समोरचा कोन कोणता होतो येतो. हे दोन्ही कोणांच्या जोड्या समान होतात आणि म्हणून राहिलेले संगत कोन एकरूप मिळतात. एकरूप. आणि म्हणून
आपण ह्या घ्या, पहिल्या त्रिकोणाचा AOBचा कोण कोण CAB म्हणा, कोण CAB शी समान कोणता होतो ACD. पण हे व्युत्क्रम कोण आहेत, पण हे व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. आणि म्हणून AB ला समांतर काय होते DC, म्हणून AB समांतर DC. तसेच AD ला समांतर BC, AD समांतर DC मिळते किंवा दाखवता येते. मग इथेही चौकोनाच्या समोर असलेल्या बाजू समांतर मिळाल्या आणि म्हणून हा चौकोन काय होतं, समांतरभुज चौकोन होतो. आणि म्हणून चौकोन ABCD हा काय होतो, समांतरभुज चौकोन होतो. समांतरभुज चौकोन होतो, चौकोन आहे. हे साध्य होते, साध्य सिद्ध. अशा प्रकारे आपण 4 गुणधर्म बघितले प्रमेयातून. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील भागात पुढील माहिती घेऊया. थँक्यू.